विविध भारती पुणे ठळक बातम्या. देशात आज 14वा पासपोर्ट सेवा दिवस साजरा करण्यात येत असून परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी देशातील आणि परदेशातील भारतीय पासपोर्ट केंद्रांना शुभेच्छा दिल्या आहेत. पासपोर्ट सेवा कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात ई पासपोर्ट सेवेची सुरुवात, टपाल कार्यालयात पासपोर्ट उपलब्ध करून देण्याची सुविधा, पासपोर्ट सुरक्षा केंद्रांची सुविधा या नवीन उपक्रमांमुळे देशात विक्रमी संख्येनं आणि सुलभतेनं पासपोर्ट सेवा नागरिकांना मिळत आहे, असं एस जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावरील शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. सुरक्षित पासपोर्ट, सुगम सेवा आणि सशक्त नागरिक या दृष्टिकोनातून पासपोर्ट सेवा जास्त वेगवान, सुलभ आणि पारदर्शक बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असंही जयशंकर यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या जंगलांमध्ये लागणारे वणवे आटोक्यात आणण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध देशातील कार्यपद्धतीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी वन विभागाच्या 4 अधिकाऱ्यांचं पथक पाठवण्याचा मानस असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तर देताना सांगितलं. या संदर्भात सदस्य भास्कर जाधव यांनी मांडलेल्या लक्षवेधी चर्चेमध्ये शेखर निकम, दिलीप लांडे, सुनील प्रभू यांनी भाग घेतला. राज्यातील वनसंपदा आणि जैवविविधतेचं संरक्षण संवर्धन करण्यासाठी वन विभाग सातत्यानं कार्यरत आहे. या कामात जनसामान्यांचा सहभाग महत्वाचा असून यासाठीच्या जनजागृती कार्यक्रमामध्ये सर्वच पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. रायगड जिल्ह्यातल्या उरण इथला भारत मुंबई कंटेनर टर्मिनलला जोडणारा उड्डाणपूल सुरक्षित असून जुलै अखेरपर्यंत त्याची दुरुस्ती पूर्ण होणार आहे. तसंच पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नाही, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काल विधान परिषदेत स्पष्ट केलं. या संदर्भात उड्डाणपुलाचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याबाबत विधान परिषद सदस्य अभिजात वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना ते बोलत होते. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागामध्ये आज सकाळी 2 तासापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. रखडलेल्या खरीपाच्या पेरण्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 वाजून